संविधान कलम न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। मित्रांनो, जय भारत जय संविधान। आज आपण आलेलो आहे मनपा या ठिकाणी, मनपा पुणे या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन तर्फे एक उपोषण लागलेलं आहे। तर या ठिकाणी बघायला गेलं तर अजय भालशंकर अध्यक्ष वंचित बहुजन माथाडी पुणे शहर अध्यक्ष आहेत आपल्यासोबत। तर आपण जाणून घेऊया त्यांच्या मागण्या काय आहेत काय नाहीत त्या। भाऊ नमस्कार, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? मी वंचित बहुजन आघाडीचा माथाडीचा पुणे शहर अध्यक्ष आहे। या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सरचट्टे दत्ताभाऊ शेंडगे हे नारायणपेठ येथील सर्वे नंबर 153 154 मिळकतीमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे, त्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये गेले वर्षभरापासून गेले 4 महिन्यापासून ते फॉलोअप घेतात, तरी तिथले जे मजूर अधिकारी आहेत बांधकाम विभाग 6चे, ते मजूर अधिकारी यांना कुठल्याही पद्धतीची दाद देत नव्हते। त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। तो भाडेकरार नसताना देखील GPS त्या ठिकाणी वापरला गेला। नदी पात्रातील पूररेषा त्या विभागाकडून रेड लाईन ब्रिज याचा अभिप्राय सगळी घेतलेला नाही। बऱ्याच काही गोष्टी अशा अंधारात ठेवून इथले जे बांधकाम 206चे जे शिंदे साहेब आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं गेलं की जो आर्किटेक्ट आहे तो ब्लॅक लिस्ट मध्ये आहे, तरी देखील त्या आर्किटेक्टला त्यांनी परवानग्या दिल्या। अशा पद्धतीने भोंगळ कारभार करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभा केलं। आणि आमचा कार्यकर्ता दत्ता शेंडगे हा वारंवार त्यांना सांगतोय की ते अनधिकृत बांधकाम आहे, ते लवकर तात्काळ थांबवा, ते पाडून टाका, तरी देखील कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याची दाद घेतली नाही। त्यालाच उलट टाळाटाळ करून, त्याला मुजुरी करून, त्याला दडपशाही करून या ठिकाणी आंदोलनाची वेळ आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तरी आमचं या ठिकाणी महानगरपालिका आयुक्ताला एवढं सांगणं आहे, आपल्या निदर्शनात हे सर्व प्रकार या भोंगळ कारभार आम्ही आणून देत आहे। संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करावी। त्याचप्रमाणे जो आर्किटेक्ट आहे, ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ब्लॅक लिस्ट मध्ये होता, तरी देखील त्याला तुम्ही परवानगी कशा पद्धतीने दिलेली, त्या आर्किटेक्ट वरती गुन्हा दाखल करण्यात यावा। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण धरणार आहेत। मी या ठिकाणी एवढी विनंती करतो की संविधान चॅनलने आमच्या या प्रकरणाला न्याय द्यावा, वाचा फोडावी, एवढंच सांगतो। या ठिकाणी आमचे दत्ता शेंडगे सांगतील आम्हाला की कशा पद्धतीने त्यांच्यावरती त्या पद्धतीने अन्याय केलाय आणि उपोषणाला बसण्याची वेळ आणली आहे। तर आपल्यासोबत वंचित बहुजन माथाडी सरचिटणीस दत्ताभाऊ शेंडगे आहेत। तर आपण दत्ताभाऊ शेंडगे जाणून घेऊया की त्यांनी वारंवार अर्ज देऊन देखील याच्या जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई होत नाहीये। भाऊ काय सांगाल? आताच आमचे अध्यक्ष वंचित बहुजन माथाडीचे अध्यक्ष आता तुम्हाला बोललेले आहेत, वारंवार त्यांना पत्र व्यवहार केलेले आपण महानगरपालिकेचा आला जे अभय शिंदे म्हणून आहेत, वारंवार टाळतच आहे आपल्याला। आणि ते आर्किटेक्ट ब्लॅक लिस्टला आहे आणि मी त्यांना आर्किटेक्ट ब्लॅक लिस्टला त्यांना त्यांच्याकडे कारवाई करून गुन्हे दाखल करा, पण ते टाळाटाळ पण त्याला पत्र करून गेलेले आहेत। पण त्याच्यासाठी आम्हाला क्वेश्चन, आतापर्यंत तुम्ही किती अर्ज दिले होते? आतापर्यंत 10 ते 15 वर्ष झाले मी फॉलो केली या गोष्टी, वर्ष आले म्हणजे अद्याप 1 वर्ष होऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही वर्ष आली कुठली कारवाई केलेली नाही। त्यांनी पत्र व्यवहार केला, खुलासा मागवला, त्यांच्याकडून कुठलं पत्र व्यवहार कामं थांबवलेलं नाही आतापर्यंत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनधिकृत जे बांधकाम आहे याच्यावर वारंवार अर्ज पडून सुद्धा कारवाई होत नाहीये। याचा म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पूर्णपणे हा कारभार किती उघड आहे किंवा किती काय म्हणू आपण त्या बोंगळा कारभार पूर्ण चालू आहे। या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर अधिकाऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। अधिकारी करतात काय, प्रशासन करतंय काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे। धन्यवाद।